सलग चौथ्या दिवशी पुण्यामध्ये गढूळ पाणी पुरवठा होतोय। पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पुणेकरांच्या घरामध्ये दूषित पाणी येतंय। पालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं या निमित्तानं आता स्पष्ट झालंय। जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी स्वच्छ होत नसल्याची माहिती आहे। थेट मुठा नदीच्या पात्रातील पाणी पुणेकरांच्या नळाला येतंय। बारजे, शिवणे, उत्तमनगर भागातील घरांमध्ये सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। महत्वाची बातमी आपण पाहतोय। मुठा नदीच्या पात्रातील पाणी हे पुणेकरांच्या नळाला येते, त्यामुळे आता गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। हे दृश्यही आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये आपल्याला हे गढूळ पाणी दिसतंय। बारजे, शिवणे, उत्तमनगर भागातील घरांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। तर महानगरपालिकेची जलशुद्धीकरणची यंत्रणा मात्र आता कुचकामी ठरत असल्याचं पाहायला मिळतंय। गढूळ पाणी पुरवठा होतोय। पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पुणेकरांच्या घरात आता दूषित पाणी पुरवठा होतोय। सलग चौथ्या दिवशी आता दूषित पाणी पुणेकरांच्या नळाला येतंय। महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं देखील या निमित्तानं आता निष्पन्न होतंय। जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी स्वच्छ होत नसल्याची माहिती समोर आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।